दिनांक 11/2/2025 रोजी अक्कलकुवा पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर नंबर 30/2025 दाखल करण्यात आला असून त्यानुसार जामिया इस्लामिया इशातुल उलूम इथं दिनांक 21/11/2015 पासून येमेन देशातील 2 नागरिक वास्तव्यास होते। त्यांची विजाची मुदत संपून देखील ते अवैधपणे अक्कलकुवा इथं जामिया इस्लामिया इशातुल उलूम राहत होते। तसंच तिथं राहत असताना संस्थेच्या मदतीने त्यांनी बनावट आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, पॅन कार्ड तसंच इतर कागदपत्र बनवून घेतले। त्यांच्या या बेकायदेशीर कृत्यास संस्था चालकांनी तसंच तिथल्या नोकरदार लोकांनी मदत केली। त्यांच्या या कृतीमुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेस बाधा निर्माण झाली आहे। त्या संस्थेत दरवर्षी मोठ्या संख्येने परदेशी नागरिक भेट देत असतात, परंतु संस्थेकडून त्या नागरिकांची भेट तसंच त्यामागील उद्देश याची कुठलीही कल्पना स्थानिक नागरिकांना देण्यात येत नाही। तसंच संस्थेने आज पावेतो शेकडो एकर शेतजमिनी आदिवासी लोकांकडून कायद्याचं उल्लंघन करून संस्थेच्या नावावर करून घेतली। त्याबाबतीत पोलीस खात्यातील तसंच महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत विशेष चौकशी होणं आवश्यक आहे। अक्कलकुवा शहर तसंच तालुक्यातील आदिवासी बांधवांची शेतजमीन कायद्याचा दुरुपयोग करून सदर संस्थेनं स्वतःच्या नावावर केली। तसंच संस्थेमार्फत बेकायदेशीरपणे परदेशी नागरिकांना भारताचे रहिवासी दाखला देऊन नागरिकत्व मिळण्यासाठी बनावट तसंच बेकायदेशीर दस्तावेज उपलब्ध करून देण्यात येत आहेत। भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी ही गंभीर स्वरूपाची बाब असून त्याची सखोल चौकशी करून भविष्यात होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी संस्थेची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे। जामिया इस्लामिया इशातुल उलूम या संस्थेची पोलीस तसंच महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात यावी। तसंच संस्थेचे पदाधिकारी तसंच तिथं नोकरीस असलेल्या कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। तसंच संस्थेचा परवाना रद्द करण्यात यावा व संस्थेने बेकायदेशीरपणे आदिवासींच्या हडप केलेल्या जमिनी आदिवासी लोकांना, मूळ मालकांना तसंच त्यांच्या वारसांना परत करण्यात यावी, अशा आशयाचं निवेदन देण्यात आलं आहे। मान्य तहसीलदार साहेबांना पत्र दिले आणि दुसरं इथे स्थानिक आमचं टीए आहे त्याच्याकडे निवेदन देण्यासाठी आम्ही आलो होतो। पण पोलीस स्टेशनमध्ये कोणी नाही। आम्ही गेलो नंतर तिथे 5 मिनिटे बसलो, तोपर्यंत एकही त्यांच्या कर्मचारी ना पोलीस स्टेशनमध्ये ना PI ना पोलीस निरीक्षक कोणी होते ना साधा त्यांच्या हवालदार आमच्याकडे विचारायला आले, कशाला आले, काय आले ते सुद्धा नाही। म्हणून जर या पद्धतीचे जर पोलीस स्टेशन चालत असेल तर आम्हाला डाऊट वाटते की जे बाहेर देशाचा जो माणूस आला आहे त्याला पाठीशी घालणारे असेच अधिकारी असतात। म्हणून पहिले तर यांच्यावर सुद्धा कारवाई करायला पाहिजे अशी मागणी आम्ही करतो आहे। कारण जेव्हा बाहेर देशाचा व्यक्ती एक आपल्याकडे अक्कलकुवा तालुक्यामध्ये राहत असेल आणि त्याला पाठीशी घालणारे जर असे अधिकारी असेल, एक आमदार जर पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर पोलीस स्टेशनची जबाबदारी आहे ताबडतोब तिथे यायला पाहिजे, काय आले ते विचारायला पाहिजे। तर त्यांच्याकडून एक माणूस नाही आहे। असं जर पोलीस स्टेशन चालवत असेल तर माझी या जिल्ह्याच्या SP ला विनंती आहे तर ताबडतोब या पोलीस स्टेशनला कुलूप ठोकून तिथूनच पोलीस स्टेशन चालवायला पाहिजे। कारण असं जर अधिकारी राहिले तर आम्हाला केव्हाही मरू शकतो आम्ही, कारण इथे आतंकवादी राहतात आणि त्यांना पाठीशी घालणारे असे अधिकारी असतात। आणि म्हणून यांच्या विरुद्धमध्ये सुद्धा आम्ही निवेदन दुसरा SP ला देणार आहे। काय हे पोलीस स्टेशन बंद करा आणि याला उचलून घेऊन जा तिकडे। कारण एक लोकप्रतिनिधी जेव्हा तुमच्याकडे येतो आहे तर यांच्या कोणाची जबाबदारी नाही का पोलीस स्टेशनला कुलूप ठोकून गेले आहे, यांना दिसत नाही का कोण कोण आला आहे, काय आला आहे, हे यांचीही जबाबदारी आहे। आणि यांच्या चुकीमुळे एवढे दिवस आतंकवादी राहिला त्याला शोधत नाही, कारण यांना होता भेटता आहे। हे पैशांसाठी काही करू शकता आणि आमच्या आदिवासीचा जीव जाऊ शकतो। म्हणून ते तो जो आतंकवादी आहे काय आहे त्याची तर चौकशीची मागणी केली, तर पहिले चौकशी या अधिकाऱ्यांचे करायला पाहिजे अशीच मागणी आम्ही 24 तारखेला करणार आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देणार आहे। यावेळी आमदार आमशा पाडवी, ललित कुमार जाट, रवींद्र सिंग चंदेल, पृथ्वी सिंग पाडवी, तुकाराम पाडवी, सुभाष तडवी, अजित तडवी, अश्विन तडवी, मगन वसावे, कांता नाईक, राजू पाटील, रवींद्र गुरव, गणेश वळवी, चुनीलाल तळवी, सुधीर कुमार ब्राह्मणे, अमित वळवी, GD पाडवी, वसंत वसावे, अमरसिंग वसावे, मोहन वाडिले, अश्विन तडवी, रोहित चौधरी आदी उपस्थित होते।